श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अंतराळात मंगळ, शनी, बुध आणि शुक्र या 4 सर्वात विनाशकारी ग्रहाची एक अत्यंत घातक आणि आक्रमक युती तयार झाली आहे. एका बाजूला तुम्हाला करोडपती बनवणारे धनलाभाचे मोठे दरवाजे उघडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या अगदी पाठीमागे एक अदृश्य धोका उभा आहे, जो तुम्हाला थेट रुग्णालयाची पायरी चढायला लावू शकतो किंवा तुमचे कष्टाने जमलेले लाखो रुपये एका रात्रीत गायब करू शकतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात बनणारा हा भयंकर ग्रहयोग तुमच्या कुटुंबावर, तुमच्या नोकरी व्यवसायावर आणि विशेषतः तुमच्या आरोग्यावर कसा आणि कधी वार करणार आहे. कोणता तो असा एक रस्ता आहे जो तुम्हाला कंगाल बनवण्यापासून वाचवू शकतो. हे धक्कादायक आणि थरकाप उडवणारे सत्य जर तुम्ही वेळेत जाणून घेतले नाही, तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रचंड पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण आठवड्यात गुरु आणि सूर्याची एक अतिशय शक्तिशाली आणि दुर्मिळ युती तुमच्या राशीवर थेट प्रभाव पाडत आहे. ग्रहाच्या या शुभ स्थितीमुळे विशेषतः सरकारी कामाशी जोडलेल्या लोकांसाठी आणि मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या जातकांसाठी हा काळ एखादा सुवर्णयोगच सिद्ध होणार आहे. जर तुम्ही कोणतीही सरकारी मजुरी, लायसन्स, टेंडर किंवा गेल्या अनेक महिन्यापासून प्रशासकीय पातळीवर अडकलेले महत्त्वाचे काम असेल, तर या काळात त्याला अचानक प्रचंड गती मिळेल आणि सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला मोठा विजय प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, जे लोक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात किंवा मोठ्या परदेशी क्लायंट सोबत बिझनेस डील करण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी गुरु सूर्याची ही नवांश कुंभ आणि कर्क राशीतील स्थिती अतिशय शुभफल देणारी ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाची आणि अधिकाऱ्याची तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य पाहून वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अत्यंत खुश राहतील, ज्यामुळे पगारात मोठी वाढ किंवा पदोन्नतीचे नवीन मार्ग अगदी सहज उघडताना दिसतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात व्यावसायिक आणि सामाजिक दोन्ही स्तरावर तुमचा प्रभाव, प्रतिष्ठा आणि मान सन्मान प्रचंड वाढणार आहे. तुम्ही घेतलेले अचूक निर्णय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतील. त्यामुळे मनातील सर्व शंका कुशंका दूर फेकून देऊन पूर्ण आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे जा. ग्रहाची ही अभूतपूर्व साथ तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या शुभ संधीचा प्रत्येक क्षणी पुरेपूर फायदा उचला. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात मंगळ आणि शनीचा असा जबरदस्त आणि आक्रमक योग बनत आहे, जो तुम्हाला विशेषतः परदेशाशी संबंधित कामामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात अफाट यश मिळवून देईल. जर तुम्ही परदेशी व्हिसाची वाट पाहत असाल, परदेशात नवीन नोकरी शोधत असाल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायाशी जोडलेले असाल, तर या काळात तुम्हाला एखादी अत्यंत मोठी, अनपेक्षित आणि आयुष्य बदलणारी खुशखबर मिळू शकते, जी तुमच्या भविष्याला एक नवी दिशा देईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात प्रवासाचे आणि नवीन गुंतवणुकीचे अतिशय प्रबळ योग तुमच्या पत्रिकेत तयार होत आहे. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, स्टॉक किंवा सोने चांदी सारख्या मौल्यवान धातूमध्ये दीर्घकाळी गुंतवणूक करण्याच्या गांभीर्याने विचार करत असाल, तर ग्रहाची ही विशेष रचना तुमच्यासाठी भविष्यात प्रचंड मोठा नफा आणि जॅकपॉट घेऊन येऊ शकते. योग्य सल्ला घेऊन केलेली कोणतीही गुंतवणूक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात कामाच्या आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला अचानक काही लांबचे प्रवास करावे लागू शकतात. सुरुवातीला या प्रवासामुळे तुम्हाला थोडा शारीरिक थकवा जाणवेल, परंतु हे सर्व प्रवास तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर, नवीन
ओळखी निर्माण करणारे आणि उत्पन्नाची नवीन दारे उघडणारे सिद्ध होतील. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक संधीचे स्वागत करा आणि प्रवासाचा पूर्ण फायदा घ्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, एकीकडे ग्रहाची अनुकूल साथ तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जात असली तरी दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या बाबतीत एक खूप मोठा आणि भयंकर धोक्याचा इशारा ग्रह देत आहे. या आठवड्यात ग्रहाच्या प्रतिकूल नक्षत्रामुळे कफ, सर्दी, छातीत जडकण आणि पोटाच्या गंभीर समस्या तुम्हाला अचानक घेरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका आणि बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ पूर्णपणे टाळा. तर वृषभ राशीच्या जातकांना, जर तुम्हाला आधीपासूनच हाय ब्लड प्रेशर, शुगर किंवा थायरॉइड सारख्या आजारांचा त्रास असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय संवेदनशील आणि काळजी घेण्याचा आहे. शनी आणि मंगळाचा तीव्र ताण तुमच्या शरीरावर पडत असल्यामुळे तब्येतीची अचानक बिघाड होऊ शकते किंवा बीपी अचानक वाढू कमी होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे औषधे घ्या, दिनचर्या सांभाळा आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या संपर्कात राहण्यास अजिबात विसरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण आठवड्यात वाहन चालवताना, रस्ता ओलांडताना किंवा प्रवास करताना अतिशय उच्च दर्जाची खबरदारी आणि सतर्कता बाळगणे गरजेचं आहे. बुध आणि ग्रहाची स्थिती अचानक अपघात घडवणे किंवा शरीराला, विशेषतः खांदे, मान आणि पायांना गंभीर दुखापत किंवा ताण आणणे दर्शवत आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा, घाई गडबडीत पूर्णपणे टाळा आणि सुरक्षित प्रवासाला नेहमी प्राधान्य द्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 29 जुलै ते 2 ऑगस्टच्या दरम्यान वृषभ नवांशातील बुधाच्या प्रभावामुळे पैशाच्या ओघामध्ये तात्पुरता अडथळा किंवा अचानक निर्माण होणारे नाहक खर्च तुम्हाला थोडे चिंतेत टाकू शकतात. या काही दिवसात पैशाची चणचण भासल्यामुळे मानसिक ताण वाढणे किंवा पूर्ण नियोजन कसे करावे या विचाराने तुमचे मन गोंधळून जाणे स्वाभाविक आहे, परंतु ही परिस्थिती फार काळ टिकणारी नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, घाबरण्याचे किंवा निराश होण्याचे अजिबात कारण नाही, कारण 2 ऑगस्टला संध्याकाळी जसा बुध ग्रह मिथुन राशीत वर्गोत्तम होईल तशी तुमची संपूर्ण आर्थिक कोंडी क्षणात फुटणार आहे. बुधाचे हे वर्गोत्तम होणे तुमच्या बुद्धिमत्तेला आणि आर्थिक स्थितीला प्रचंड बळ देईल. कित्येक दिवसापासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे अचानक परत मिळतील आणि व्यवसायात थांबलेला पैशाचा प्रवाह पुन्हा अतिशय वेगाने सुरू होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आठवड्याच्या शेवटी तुमचे सर्व आर्थिक गणित पूर्णपणे सुधारेल आणि एकापेक्षा जास्त मार्गाने तुमच्याकडे सातत्याने धनलाभ होत राहील. हा काळ तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्या स्थिर करणार नाही, तर भविष्यातील नवीन मालमत्ता किंवा इसेट खरेदी करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करेल, ज्यामुळे तुमचे आर्थिक आयुष्य अधिक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध बनेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात आणि कौटुंबिक वातावरणात थोडा निरासपणा, सुस्तपणा आणि जोडीदाराच्या वागण्यात अचानक चिडचिड पाहायला मिळू शकते. तुमचे मुख्य ग्रह आणि सप्तम भावावर पडणारा ग्रहाचा तीव्र प्रभाव परस्पर संबंधामध्ये अचानक गैरसमज किंवा दुरावा निर्माण करू शकतो, ज्यामुळे घरातील शांतता काही काळासाठी भंग होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात स्वतःच्या आरोग्यासोबतच आपल्या जोडीदाराच्या आणि कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लहान सहान आणि क्षुल्लक कारणावरून वाद घालणे पूर्णपणे टाळा. कोणत्याही समस्येवर रागाने उत्तर देण्याऐवजी शांतपणे आणि संयमाने संवादावर भर द्या. तसेच एकमेकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीच्या जातकांनो, आठवड्याच्या उत्तरार्धात जशी ग्रहाची स्थिती बदलेल तशी तुमच्या मनातील सर्व नकारात्मक आणि डोक्यातील गोंधळ पूर्णपणे दूर होईल. तुमचा विचार स्पष्ट होईल आणि तुम्ही घेतलेला योग्य व डिसाइसिव्ह निर्णयामुळे
कुटुंबातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सुरळीत सुटण्यास मदत होईल. आठवड्याचा शेवट कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण घेऊन येईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला ही ग्रहाची अचूक माहिती आणि दिलेले उपाय आवडले असतील तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल, जेणेकरून तुमच्या राशीवरील आगामी संकटापासून तुम्ही आधीच सावध राहू शकाल आणि यशाच्या प्रत्येक संधीचा योग्य वेळी फायदा घेऊ शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला असाच अचूक आणि अभ्यासू मजकूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमच्या मनात ग्रहाच्या स्थितीबद्दल काहीही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा लिहून नक्की विचारा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आरोग्याची काळजी घ्या.